आपलं सगळ्यांचं मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये सहर्ष स्वागत आहे। हा व्हिडिओ थोडा मोठा होईल पण नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल। आता कोण आलं? पार्सल? ओ OTP देते हां, 0869। थँक्यू। पाणी हवंय तुम्हाला? क्या आया है? अरे तुझ्या मम्माचं पार्सल आलंय, थांब जरा। ये नमस्कार, मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख। आज आपल्याला नाईटीमध्ये दिसतीये। तर आज मी कुठल्याही प्रकारचा पदार्थ बनवत नाहीये, तर आमची लगबग चालली आहे ती म्हणजे माझ्या छोट्या बहिणीचा 50वा बर्थडे आहे। तिचा 50वा आहे, म्हणजे विचार करा मी कुठे। तर ती माझ्यापेक्षा लहान आहे। किती वर्षांनी ते नाही मी सांगणार, नाही तर माझं वय कळेल। तर असं आहे की आम्ही तिच्यासाठी 50 वस्तू गोळा करतोय आणि रोज काही ना काही पार्सल येत आहेत आमच्या घरी। आम्ही काही ऑनलाईन मागवलंय, काही माझी भाचे आहेत ते जाऊन आणतात, काही मी आणते, कधी माझी मुलगी मागवते। असं एक एक करून आम्ही 50 गोष्टी जमा करतोय। तुम्ही बिलीव्ह नाही करणार, अजून एक गोष्ट बाकीच आहे 50वी। म्हणजे आतापर्यंत आमच्या लिस्टमध्ये 49 वस्तू झाले। आता तुम्हाला एक मिनिट मी मोबाईल काढून दाखवते की का म्हणजे आम्ही कसा ग्रुप बनवलाय तो पटकन। तर आम्ही इकडे वैशाली 50 नावाचा मी ग्रुप इथे तयार केलाय आणि त्या ग्रुपमध्ये मी, माझी मोठी बहीण, सगळे भाचे कंपनी, म्हणजे माझी मुलं, माझ्या छोट्या बहिणीची मुलं, भावाची मुलं आणि हो याच्यात माझी भाऊजाई पण आहे, कारण भावापेक्षा भाऊजाई आमच्याकडे जास्त इंटरेस्टेड असते सर्व गोष्टी करायला। तर आम्ही सगळे म्हणजे 2 बहिणी, भाऊजाई आणि सर्व भाचे कंपनी। तर हे आम्ही असा एक ग्रुप बनवलेला आहे। आम्ही प्रत्येकाने म्हणजे काही ना काही आपल्या परीने एक अमाऊंट दिली आणि जी लहान म्हणजे शिकणारी मुलं आहेत 2-3 घरात, त्यांच्याकडनं फक्त काही घेतलेले नाही आहेत। जे बाहेर आहेत, म्हणजे माझा मुलगा आयर्लंडला आहे, त्याच्याकडनंही आम्ही पैसे घेतलेत आणि जी माझी भाची ग्लासगोला आहे तिच्याकडनंही पैसे घेतलेत आणि असे आम्ही सगळ्यांनी एक अमाऊंट फिक्स अशी काढली आणि तिच्यासाठी सर्व आम्ही आणतोय। आणि हो, माझ्या आईने पण मला तिला हार बनवण्यासाठी 2000 रुपयाच्या करकरीत नोटा दिल्यात, पण आम्ही त्या 2000चा काही हार बनवणार नाहीये। वैशू वेडी आहे का एवढे पैसे तुला द्यायचे, मग आम्ही वस्तू कशा आणणार? तर ते पैसे मी तसेच ठेवलेत आणि मी माझ्या ज्या आमच्या शेजारी वहिनी आहेत, तुम्ही मागे माझे व्हिडिओ जर बघितले असतील तर ते रांगोळ्या वगैरे काढायला मदत करतात मला। तर त्यांनी मला सांगितलं की 50च्या नोटा अवेलेबल कर, म्हणजे मग मी त्याचा आपण हार बनवूया। म्हटलं ठीक आहे। तर मी आज जस्ट त्या नोटा तुम्हाला दाखवते इथे ठेवलेल्या, पण आमचं 50च्या नोटा यायच्या आहेत, मी बँकेतनं मागवल्यात मैत्रिणीकडनं, त्या आल्या की आम्ही हार बनवणार आहोत। पण आत्तापर्यंत किती वस्तू आमच्या जमल्यात त्या मी तुम्हाला दाखवते, मी काय काय घेतलंय आणि काही गोष्टी सेम डे म्हणजे बर्थडेच्या दिवशी येणार आहे, तेही मी तुम्हाला दाखवता दाखवता सांगेन की काय काय अजून यायचंय। चला तर मग आम्ही काय तयारी केली ती बघूया। क्या बात करते हो? मैं क्या बोलता हूँ अपना ये मार्च का येतो ना, काम करते, येतो, जेवतोय। हा 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 चालेल। बाई, कानच फाटले। काय बोलली मग आत्या? कधी येणार? 4 वाजता मला जायचं, तुम्ही 3:30 वाजता कधी येणार? यातल्या काही गोष्टी इथे आहेत, काही गोष्टी आम्ही फ्रेश तयार करणार आहोत आणि आमच्या 50 मध्ये आम्ही एक ब्युटिशियन बोलवली आहे। तर ब्युटिशियन यासाठी की माझी छोटी बहीण जी आहे ती स्वतः ब्युटिशियन आहे। आमचे काहीही फंक्शन असतील घरामध्ये, लग्न कार्य काहीही असेल तर ती सगळ्यांना आम्हाला मेकअप करून देते, फुकट नाही, तरी पण मी सांगते की सगळ्यांना मेकअप करून देते आणि मग ती नेहमीच सर्वांच्या मागे राहते। तर मी असं ठरवलं की ह्यावेळेस आपण तिच्यासाठी खास एक ब्युटिशियन अरेंज करूया, जी तिला येऊन तयार करेल। तर आमचा प्लॅन असा आहे, आता बघूया तो किती पुढेपर्यंत जातोय। माझा प्लॅन असा आहे की
तिला एक 5-5:30 वाजता इथे काही करून घेऊन यायचं. त्याआधी आम्ही इथे थोडंफार डेकोरेशन करणार आहोत. आता डेकोरेशनसाठी इथे बलून्स आणलेले आहेत गोल्डन आणि ब्लॅक कलर. ते गोल्डन यासाठी त्या गोल्डन जुबली असल्यामुळे गोल्डन, आणि त्याला थोडंसं मॅच म्हणून ब्लॅक, असं आम्ही गोल्डन आणि ब्लॅक बलून्स आणले. आणि ते थोडंसं ते आपलं हे जे 50चा बलून असतो ना ते आणलेलं आहे. त्यानंतर इथे हे हॅपी बर्थडेचा टॅग जो येतो आपल्याला लावायला भिंतीवर तो आणलेला आहे. आणि त्याच्या बरोबरीने हा सॅश आहे आणि क्राऊन आहे. क्राऊन माझा आता तो यायचा आहे, अजून मी ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे, तो यायचा आहे. तर हे तिला आम्ही त्या दिवशी घालणार आहोत. आता महत्वाचं, माझ्या बहिणीला आम्ही नेहमी चिडवतो की जेव्हा पण कधी येते ना, तर मी कदाचित ते शूट पण करीन. ती जेव्हा येते ना तेव्हा ती आत यायच्या आधी तिच्या हातातल्या बॅगा पहिले दिसतात. म्हणजे आम्ही तिला नावच ठेवलेलं आहे की ही आली म्हणजे 4-5 बॅग हिच्याकडे आहेत. तर ना खूप कंटाळा येतो तिच्या त्या बॅग्स बघून. तर मी ठरवलं की आपण ना एक अशी छान बॅग घेऊया की तिला ते 2-4 बॅगा कॅरी करण्यापेक्षा ही एकच मस्त अशी छान ब्रँडेड बॅग घेतली बघा. आणि ही इतकी सुंदर आहे आणि याच्यामध्ये इतके खण आहे की आमची ब्युटिशियन खुश होणार आहे. आणि मी तुम्हाला सांगते, ह्या जेवढ्या आता इथे वस्तू पडलेल्या आहेत त्या मॅक्सिमम ह्याच्यात होत्या. फक्त हे तर आता आलं पार्सल, तुम्ही बघितलं. आणि हे कारण ही चप्पल आहे आणि मी ह्याच्यात ती ठेवता पण येणार नाहीये. पण बाकी सर्व वस्तू मी आता यातनं काढलेल्या आहेत तुम्हाला दाखवायला. तर इतकी सुंदर बॅग आहे, याचे खण पण भरपूर आहेत. मॅक्सिमम सामान याच्यात बसतंय. इतकी मस्त आहे, मला तर स्वतःला खूप आवडले पर्सनली. ही मलाही मी आता परचेस करणार आहे. ही मीच घेतली, मला ही अमेझॉनवर इझिली अवेलेबल आहे. ब्रँडिंग करत नाहीये मी, तरी पण तुम्हाला दाखवतीये ब्रँड. तर अशी ही आपली महत्वाची गोष्ट म्हणजे हा पहिला एक सॅश झाला, सेकंड ही बॅग झाली. आता महत्वाचं ती मी आहे ना, बऱ्याच वेळेला मी गोल्डन किंवा क्रीम असे शेडच्या मी साड्या नेसते आणि माझ्या बहिणीला फार आवडतात. आणि ती मला नेहमी म्हणायची की मला ना अशी एक रिच लुकवाली साडी हवी आहे. तर आम्ही तिच्यासाठी ही साडी घेतली आहे. आणि मध्यंतरी आम्ही गेलो होतो पुण्याला माझ्या मोठ्या बहिणीकडे, आणि तिथलाच आम्ही पुढे गेलो होतो अक्कलकोटला. त्यावेळेला माझ्या बहिणीचा मोठा मुलगा आला नव्हता, बाकी आम्ही सगळे होतो पुण्याला. मग मी त्यावेळेस त्याला कामाला लावलं होतं की तू एक काम कर, मम्माचा एक ब्लाऊज झापून आण आणि आमचा जो टेलर आहे खुर्शीद त्याच्याकडे तू शिवायला घेऊन जा, मापाचा घेऊन जा. आणि तर त्याने इतका सुंदर ब्लाऊज शिवून ठेवलेला होता तयार केला. तर हा आम्ही त्याच्यावर मस्तपैकी ब्लाऊजही शिवून घेतलेला आहे. छान त्याने गळा वगैरे छान शिवलेला आहे. तर असं हे ब्लाऊज, साडी आणि हा त्याच्यावर मॅचिंग पेटीकोट इथे झालेला आहे. आता त्याच्यावर मी मॅचिंग काय काय घेतलंय तिला त्या दिवशी घालायला, त्या मॅचिंग बांगड्या आहेत. आणि या मला खूपच आवडतात, नेहमीच वाटतं की या घ्यायला पाहिजेत बांगड्या, म्हणून मी वैशालीसाठी स्पेशली घेतल्या. ह्या खूप सुंदर प्लेन बांगड्या आहेत बघा, म्हणजे तिला डेली यूजला होतील अशा. खूपच छान हेवी आहेत चांगल्या. आता ह्या 2 बांगड्यांचे प्रकार झालेले आहेत. हे मी हेअर एसेसरीज घेतले, सेम डे आम्ही तिला हे मॅचिंग करू शकतो केसाला लावायला. खूपच छान आहे. ती जेव्हा तयार होईल तेव्हा तुम्हाला हे सर्व दाखवणारच आहोत आम्ही. पण हे तिला मी एक एक गोष्ट अगदी आठवणीने आणलेली आहे, मॅचिंग केलेलं आहे. बहिणीला माझ्या नेल्सची फार आवड आहे, तर हे मला क्रीम कलर तर नाही मिळाले, पण थोडेसे 19-20 मी त्याला मॅचिंग असे तिला नेल्सही घेतलेले आहेत सेम डे लावायला.
त्यानंतर हा एक नेक पीस आहे, कारण ह्याच्यावर मोतीचं चांगलं जाणार म्हणून मी हा नेक पीस घेतलाय. तुम्हाला लावून दाखवते. हा असा नेक पीस आहे आणि त्याच्यावर मॅचिंग इयरिंग्स आहेत आणि खूप लाईट वेट आहे, त्यामुळे ती छान वाटते ते. प्लस त्याला बिंदी पण आहे, पण आम्ही काही बिंदी लावणार नाही ते. पण हे असं छान आहे. हे जरा व्यवस्थित येतात. मी आणि माझी बहीण ना बऱ्याच वेळा मॅचिंग टिकल्या लावतो आम्ही. माझी याच्यापेक्षा एक साईज मोठी असते आणि तिची लहान असते. ती लहान बहीण आहे की नाही, मग ती लहान लावते. तर ह्या तिच्या टिकल्या मॅचिंग. त्यानंतर असे नेल पेंट्स असतात तिचे, ब्ल्यू, व्हाईट, ब्लॅक, हे असे भयानक कलर सगळे ती लावते, म्हणून तिला एक नेल पेंट. हे खजूर आहे, त्याचे आम्ही दिवे बनवणार आहोत बर्थडेच्या दिवशी. बरं, बर्थडे कधी येते तर तुम्ही विचारलंच नाही. 30 मेला बर्थडे आहे. तर हा खजूर, याचे मी दिवे बनवणार आहे आणि याचे आपले 2 व्हिडिओज आत्ता लेटेस्ट 2 व्हिडिओ मी टाकलेले आहेत आणि भरभरून तुमचा छान प्रतिसाद आलेला आहे त्या व्हिडिओजला. तर ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर पाव किलो, हे अर्धा किलोचं पॅकेट आहे. अर्धा किलोमध्ये साधारण 25 दिवे बनतात. तर आम्ही असे गोल ताटात दिवे वगैरे ठेवण्यापेक्षा आम्ही ठरवलं आपण दिवे करून 50 आकडा तयार करूया. कारण आम्ही जेमतेम 16 ते 17 जण आम्ही आहोत. मग त्याच्यासाठी ते एवढे 50 दिवे खूप होतील. कारण आम्ही स्वीट्स पण एक सर्वांची आमची आवडती लता लवंग म्हणून स्वीट आहे, लवंग लतिका किंवा लता लवंग म्हणतात. ती परेलला मिळते, ती माझी मैत्रीण मंजू घेऊन येणार आहे. तर ती त्या दिवशी येणार आहे. केक असणार आहे. याशिवाय आम्ही जेवायला बाहेर जाणार आहोत, जेवण घरी नसणार आहे. सगळा प्रोग्राम इथला उरकला की आम्ही बाहेर जेवायला जाणार आहोत. त्यामुळे आम्ही ठरवलं की दिवे फक्त 50 आकडा होईल एवढे दिवे करायचे. तर हे खजूर. त्याच्यानंतर हे लिपस्टिक, हे मी स्वतः वापरते आणि मला फार आवडलं म्हणून मी वैशाली कोणत्या प्रकारचं वापरू शकते या हिशोबाने मी आणलंय. पण मी शॉपमध्ये सांगून आलेली आहे की जर हा कलर तिला नको असेल तर तुम्ही तिला चेंज करून द्या. अशा आम्ही 2-3 वस्तू आणलेल्या आहेत ज्या आम्ही सांगून आणल्या आहेत की जर त्यांना नाही आवडलं तर चेंज करून द्या. तर ही लिपस्टिक. त्याच्यानंतर हे हायलायटर, इकडचं दिलं सगळे हायलायटर आहे. आणि हे काय म्हणतात त्याला, ब्लश. खूप छान आहे, हे खूपच सुंदर आहे. आणि ह्या काही प्रकार आहेत मेकअपचे. हे जर कोणाला हवे असतील तर तुम्ही माझ्या भाच्याला कॉन्टॅक्ट करू शकता. तो हे खूप छान कमी दरामध्ये आपल्याला उपलब्ध करून देईल. त्याचं नाव आहे दक्ष. त्याचा मी नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. अशा छोट्या मोठ्या वस्तू तो तुम्हाला आणून देऊ शकेल, कारण त्याला माहिती आहे हे सगळं छान कुठे मिळतं. हे हायलायटर झालेलं आहे. त्यानंतर हा लिप बाम आहे आणि हे काय म्हणतात त्याला, आय शॅडोज. आता मी खरं सांगू का, तर मला ना नावही माहिती नाही. आणि हे सर्व माझी बहीण ब्युटिशियन असल्यामुळे मला फार कठीण जात होतं की तिच्यासाठी काय चॉईस करायचं, खरंच कळत नव्हतं. तरी मी मुलांच्या मदतीने वगैरे आम्ही हे सर्व घेतलेलं आहे. हा असा हलकासा मेकअप घेतलाय. त्यानंतर हे माझी मैत्रीण मंजू आहे, तिने सांगितलेलं की गुलाबरीचा जो स्प्रे मिळतो तो घेऊन ये, म्हणजे ती कधी पार्लरमध्ये गेली किंवा घरी येते हे पटकन आपण असं स्प्रे केलं की एकदम फ्रेश वाटतं, म्हणून हे डाबरचं गुलाबरी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ही छोटीशी छान अशी बुगडी इतकी आवडली आहे ना मला, प्रचंड आवडली आहे. म्हणजे ह्यातल्या काही वस्तू मी रिपीट आता ऑर्डर करणार आहे माझ्या स्वतःसाठी. तुम्ही बघू शकताय ही अशी इथे लावायची आहे, दिसते, खूपच सुंदर आहे, क्यूट. ही आमच्या नागिनीला मी नागिन अंगठी मागवलेली आहे. शेष नागिन. शेष ना,
ती आमची ना असं म्हणजे ढिंच्याक जेवढं असेल ना तेवढं माझी बहीण घालते, त्याच्यामुळे तिला सगळं ढिंच्याकच मागवायचं होतं मला. हे बघ ती सुंदर अशी अंगठी आहे, मस्त आहे ना. घालून दाखवू का? खरं मी कुठल्या वस्तू तिच्या असं घातलं बितलं नाही, कारण मला ते बरं नाही वाटलं. तिला आपल्याला गिफ्ट द्यायचं आहे. हां, बॅडी आमटी. बॅडी अंगठी म्हणजे काय? जेन झी. नॉनसेन्स बॅग. हे ना एक इयरिंग्स मला फार आवडले होते म्हणून मी घेतले. हे मी कॉम्बो पॅक घेतलेलं एस्टिलोवर ना, आणि त्याच्याबरोबर हा एक क्लिप आहे. तिचे केस लांब आहेत, माझ्यासारखे छोटेसे नाही आहेत, त्याच्यामुळे तिला हे सर्व छान दिसणार म्हणून मी हे तिला एक क्लिपही घेतले. ठीक आहे, तिला सेम डे घालायची नाही आहे, हे ती पुन्हा कधी वापरू शकते. त्यानंतर किती सुंदर आहे बघा ही छोटीशी नथ, ही मस्त मॅच होईल तिच्या साडीला. आणि हा एक प्रकार आहे, हा मी आता तुम्हाला माझा जो आहे तो ओपन करून दाखवते. मी हे पॅक फोडत नाही. हे ना, हे बघा, हे असं आहे. तर हे इथे कानामध्ये ना इथे अडकवायचं असं असं. आणि मला हल्लीच कळलं, हे खरं तर मी तुम्हाला सांगू का, मी मिशोवरनं घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी स्वस्त मिळालं, फार महाग नाही मिळालं. आणि हल्लीच मला कळलं की आता चांदी महाग झाली आहे, अधिक महिना चालू आहे, लोकांना जोडव्या खरेदी करायच्या आहेत, तर लिटरली जोडव्या म्हणून ह्याचा यूज होतोय. मी आता तुम्हाला बोटात घालून दाखवते, कारण ऑलरेडी माझ्या पायात जोडवी आहे तर घालता येणार नाही मला. हे पहा, असं जोडवी म्हणून इतकं सुंदर दिसतंय ते, म्हणजे हे. आणि तुम्ही अंगठी म्हणून पण घालू शकता, म्हणजे अंगठी, जोडवी किंवा तिथे घालायला काय म्हणतात मला माहिती नाही आहे, पण हे यूज होऊ शकतं. तर असं हे मल्टीपर्पज यूज झालेलं आहे. हे काय आहे बाई? हां, हे ना नेल रिमूव्हर आहे. नेल पॉलिश रिमूव्हर व्हाईट, बरोबर आहे, नेल पॉलिश रिमूव्हर व्हाईट. मला कन्फ्यूज करतोय, मी अडाणी आहे मेकअपच्या बाबतीत, म्हणून मला सगळे फसवत आहे. तर हे माझ्या मोठ्या बहिणीने पुण्याहूनच घेऊन दिलेला मॉलमधनं मला. आणि हे वेट टिश्यू, तर हे पुण्याहून आलेलं आहे. या दोन वस्तू झाल्या. माझी बहीण आहे ना, रांगोळ्या वगैरे काढायला तिला खूप शौक आहे, काढते पण ती, पण बऱ्याच वेळा एवढी घाईत असते, त्यातनं तिला रांगोळी काढायची, घरी करायचं, पुन्हा जाऊन पार्लरमध्ये काढायची रांगोळी. तर मग मी विचार केला आपण ना तिला साचे घेऊया, म्हणजे तिला हे पुढे तिला यूज होतील. याच्यामध्ये हे ना अशी जी पट्टी असते दारामध्ये त्याच्या रांगोळ्या आहेत, ते साचे आहेत. आणि हे म्हणजे एखादा सण असेल, दिवाळी आहे, त्या हिशोबाने याच्यात हे साचे आहेत, म्हणजे कलश म्हणा वगैरे असं. तर हे मी 2 तिला रांगोळ्यांचे साचे घेतले. हे तिच्यासाठी वॉच घेतलंय, कारण तिला वॉचचा पण शौक आहे. तिला खरं तर सगळ्याचाच शौक आहे, तर ती सगळंच करते छानपैकी. तर हा तिच्यासाठी एक वॉच घेतलाय. सोप, अंघोळ तर आलीच रोजची, केस विंचरणं आलंच, तर ह्या 2 वस्तू. अंघोळ झाली की ऑफकोर्स अंग पुसायला. आणि हो, ते स्पेशल, ते मी इथे ठेवलं नाहीये बरं का, पण तेही आहे. आंघोळ झाल्यानंतर. आणि अजून एक नाईटी, गृहिणींच्या आवडीची, किंवा गृहिणीच कशाला, बाहेरून आपण आलो की पहिले आंघोळ कधी करतोय आणि नाईटी कधी चढवतोय, हा जो सगळ्यांचाच एक हे असतो, त्याच्यासाठी ही कॉटन नाईटी छान आहे ना, माझा चॉईस छान आहे. त्याच्यानंतर हे ना किचन टॉवेल आहे, हे आपल्याला वाईप म्हणून यूज होतात. हे ती पार्लरमध्येही यूज करू शकेल किंवा घरीही यूज करेल, आता ते तिच्यावर आहे कुठे यूज करायचं ते. मी घ्यायचं काम केलंय.
आम्ही आता झालोय वयस्कर, थोडेसे गुडघे वाजायला लागलेत, बोलायला लागलेत. त्याच्यासाठी हे ऑइल आहे. हे याचं नाव माझ्या मोठ्या बहिणीने सांगितलं होतं, तर आम्ही त्याच्यात तिच्यासाठी एक मागवून घेतलं, कारण हे खूपच युजफुल आहे. मला नाव बी माहिती नाही आहे त्याचं, ते माझ्या मुलीने मला मागवून दिलेलं. ऑर्थो कुछ तर नाव मला माहिती आहे, मी ऑर्थो ऑइलच म्हटलेलं आहे. तर हे गुडघेदुखीवर किंवा कुठलेही पेनिंग होत असेल त्याच्यासाठी. आणि हे मी तिच्यासाठी एक मॅचिंग चप्पल मागवली आहे. ॲक्च्युली त्याला म्हणतात ना डॉक्टर चप्पल जी म्हणतात ना, ती आहे ही. खूपच सॉफ्ट आणि लाईट वेट आहे, कारण माझी बहीण ना थोडे हिल्स जास्त घालते आणि मी तिला खूप ओरडत असते. तर यावेळेला मी ठरवलं की आपण तिला ना अशी चप्पल घेऊया जी ऑर्थो म्हणजे ते डॉक्टर चप्पल असेल अशी. किती सुंदर आहे. त्या संभावनाच्या भाषेत काय, दवाईवाली चप्पल. तर ही झाली चप्पल. आणि नेक्स्ट अजून काही म्हणजे एक 4 आयटम ऑन दी वे आहेत, जे आता ह्या 2 दिवसात येतील. ते म्हणजे काजळ पेन्सिल, लायनर आणि अजून काय म्हटलं होतं मी, मॉइश्चरायझर, फेस मास्क हां, आणि फेस मास्क. आणि अजून काय रे, आयब्रो पेन्सिल. ह्या 4-5 वस्तू ऑन दी वे आहेत. आणि ह्या करकरीत कोऱ्या नोटा, ज्याचा आम्ही हार बनवणार आहोत. एक माझा फोटो काढ बरं, कारण हा आपल्याला इस साल का मेरा 100 महीने का भाड़ा निकल जाएगा रोज का 30. तर अशा आपल्या या आता ऑलमोस्ट वस्तू होत आलेल्या आहेत. एखादी वस्तू राहिलेली आहे ती आम्ही विचार करू आणि असं छानसं काहीतरी गिफ्ट, जे शेवटचं 50वा असेल ते काहीतरी स्पेशल असेल असं मला वाटतंय. आणि नंतर आम्ही हॉटेलला जेवायला जाणार आहोत, ते सर्व तिचा मोठा मुलगा बघणार आहे. तर असं आमचं, तुम्हाला कसं वाटतंय ही शॉपिंग सगळं नक्की सांगा. आणि आम्ही कसं एन्जॉय करणार आहोत बड्डे, तुम्हाला वेळोवेळी आम्ही दाखवू. ठीक आहे. आणि 1-2 वस्तू राहिल्यात, त्या तू आणि बंटी जाऊन तुम्ही शॉपिंग करा, मी तुम्हाला पैसे देते. दक्ष चला. See, it's ready to give her. है ना? या आहेत आमच्या अरुणावहिनी फाटक, ज्या माझ्या शेजारी राहतात. मला नेहमीच मदत करतात. माझं काय घर सजावट करायची असेल किंवा कधी प्रोग्राम आहे, रांगोळी काढायची गडबड असेल, तर नेहमीच त्यांची मदत होते. कधीच त्या नाही म्हणत नाहीत. प्रत्येक वेळेला, म्हणजे मी नाही हा शब्द त्यांच्याकडनं ऐकलाच नाही. वेळ नसेल तरी राहू दे, मी तुला 10-15 मिनिटांनी नंतर करून देते, हा त्यांचा निरोप असतो. पण त्या मला खूप हेल्प करतात. आणि इकडे आता माझी बसली ही नटुका भाची. तिला मी खजुराचे दिवे कसे वळायचे ते शिकवले आणि ती इतकं तिला आनंद झाला आहे, ती नाचून नाचून मस्त ते बनवते आहे. तिला ते आवडतं आहे करायला काम. तर असे इथे आपले खजुराचे दिवेही तयार होत आहेत. वाट बघा केवढी चपला आहेत वरती बेडवर. आणि माझी पादुकांचं दर्शन घ्या. तर तुम्ही सगळे बाकीचे त्या दिवशी गिफ्ट्स बघितले. आता इथे आम्ही सगळे हे गिफ्ट्स मांडून ठेवलेले आहेत. आणि आमचं जे 50वं गिफ्ट मी म्हटलं ना बाकी आहे, ते हे आहे 50वं गिफ्ट. ही आहे ब्युटिशियन दुर्वा, आणि ही आज हिला मेकअप करून देणार आहे. तर आमच्या 50 गिफ्टमध्ये हिचं नाव आम्ही ॲड केलेलं आहे. तर आता वैशाली येणार आहे आणि आम्ही तिचं स्वागत बघा कसं करतोय, दाखवतो तुम्हाला पुढे. मोठा लाईनी तुम्हाला बेसुपाया पडते रडत रडत. चला
विठ्ठला. थांबायचं का? थांबा. तुम अभी बस गिनने का काम करो. बाई किती वेळ थांबलो या बाईसाठी. मला झोपायचं होतं, झोपून दिलं हे सगळं पसऱ्यामुळे. अबू ते नाहीये, अक्का नाहीये. हे सगळं तुझं आहे काय तेच बोल. आणि ह्याच्यासाठी आम्ही एवढा अट्टास केला तुझ्या दोघांना बिचारायला शिव्या घालते. बिचारायला नुसती शिव्या नाही. मला अरे माझं ते ही आमच्या 50वा गिफ्ट आहे तुझा. तुला परवा नाही का मी बोलत होती हो. त्यामुळे ती टेन्शन मध्ये आले. मला म्हणजे मला टेन्शन आलं. अक्का मसाले घ्यायचे. चला निघा. अरे मोजू दे ना. हे घे. 3 आणि ती 1 4 मम्मा. झाले तुझे. हा ब्लाऊज नाही तू 1 झालं. मी माप देऊन आणलंय. मी माझं नाही, तुझंच माप देऊन आणलंय. मला इमॅजिन होती. ठीक आहे चला आता तुझं या. हो काढलं. चला. आणि आता इथे हिची तयारी झालेली आहे. आता हिची आपण ग्रँड एंट्री करायची. तिची मुलं तिला घेऊन येणार आहेत. बघूया तर आपले राम लखन काय करतायत. हे सगळं टाळ्या वाजवा ना. टाळ्या. तिची फ्रेंड आणि तिने एक असा छान असा डान्स पण केला. पण इथे आपण गाणं लावू शकत नाही काही कारणास्तव. आणि हे बघा त्या मस्त अगदी डान्स करत होत्या. मला पण खूप वाटत होतं नाचावं, पण माझा गुडघासारखा ट्विस्ट होत होता आणि माझी तब्येतही बिघडत चालली होती. माझा चेहरा हळूहळू पडत चालला होता आणि मी 15 दिवस ह्या प्रोग्रामच्या मागे वेळ घालवून खूप थकले होते. तर असे आमचे सगळे मजा करत होते. तिच्या रामलखननी तिचं छानपैकी असं सॅश आणि क्राऊन घालून एक तिला छान म्हणजे काय म्हणतात मान दिला तिला जो. त्यानंतर माझ्या आईवडिलांनी एक नोटांचा हार बनवायला सांगितला होता जो की अरुणावहिनींनी बनवला. तो तिला घालून आम्ही तिचं एक मानपान केलं. त्यानंतर इथे माझ्या मोठ्या बहिणीने तिला औक्षण करून घेतलं आहे आणि माझा भाऊ आणि भाऊजे खजुराच्या दिव्यांनी ओवाळत आहेत. त्यानंतर सगळे अगदी मस्त फोटो बिटो क्लिक करणं चालू आहे इथे. आणि माझी जी बॅचमेट आहे आरती कुलकर्णी, ही मंजू तिचं नाव माहेरचं, तर तिने पण तिचं कौतुक साडी वगैरे मिठाई घेऊन केलं. तिला अगदी लहान बहिणीसारखे तिला छान ट्रीट करत आहे. ही आमची भाऊजाई पण आहे, मैत्रीण पण आहे, सर्व काही आहे. तिने छान गिफ्ट्स आणले होते. त्यानंतर इथे आमचे भाऊजी जे व्हॉट्सअपवरनं आम्हाला जॉईन झाले कारण ते येऊ शकले नव्हते. आणि इथे माझ्या छोट्या बहिणीने सगळ्यांना काही ना काही गिफ्ट्स आणलेत, रिटर्न गिफ्ट. ते मुलं एन्जॉय करतायत. व्हॉट्स इन इट? व्हिडिओ कॉल चालू. आता पुढचा पार्ट अजिबात मिस करू नका कारण हा सर्वात आमच्याकडचा एक म्हणजे मस्त पार्ट असतो. तुम्ही पण एन्जॉय करा, नक्की बघा. Happy birthday to you. Happy birthday dear Mela. Happy birthday to you. हे माझ्या एक मी गेलाय मेकअप. बोलला ना तसा मोठा बाबांना मारलं. आता
गळ्यामध्ये हे घ्यायचं होतं यार. उडाला उडाला कपडे उडाला कपडे उडले लगेच लावून उघडे बाबांचे भक्त हे बाबडे उघडे बाबांचे भक्त हे बाबडे चला आरतीला दहावीत नागडे चला वंशूच्या बर्थडेला कसं होतं आजचं सरप्राईज? एकदम मस्त. कसा झाला बर्थडे? प्रोग्राम सही झाला एकदम. ऑल क्रेडिट गोज टू यू. थँक्यू. कसा झाला प्रोग्राम? कसा वाटला तुझा आजचा सरप्राईज? एकदम मस्त. बोल ना. बोल बोल. तू बोल दे तू बोल दे. छान वाटलं आणि सरप्राईज म्हणजे एकदम खतरनाक होतं. झूम का करतोय? मी नाही झूम केलं त्या आहेत. मग तू मागे हो ना. अरे आवाज नाही येते. दिवस होता माझा वाढदिवस. खूप छान प्रकारे माझ्या फॅमिलीने एकदम मस्त मला सरप्राईज दिलं आणि सरप्राईज एवढं खतरनाक होतं की मला म्हणजे अक्षरशः मी रडली पण आहे. छान होते त्याच्यामध्ये म्हणजे मेन असं की एवढा खूप छान वस्तू माझ्यासाठी आलेला 50 प्रकारच्या. चालणार आहे किती वाजले आणि मेन म्हणजे एक अजून छान गोष्ट होती की माझ्यासाठी ब्युटिशियन आणली होती. मेन म्हणजे मी ब्युटिशियन असून माझ्यासाठी स्पेशली एक मेकअप आर्टिस्ट आणली होती आणि तिने पण मला खूप छान प्रकारे छान नवलं मस्त आणि मग माझा बड्डे छान सेलिब्रेट केला. मस्त केक होते. माझे सगळे भाचा भाची माझी शिव्या घालते. माझे आई वडील माझे काका काकी आमचे फ्रेंड्स होते. खूप धमाल केली आम्ही आणि आता इथे या हॉटेलमध्ये जेवायला आलो. आता हे बोल मी 2 शब्द सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आता चला 12 वाजून गेले तर माझा वाढदिवस संपला. येस चला बघूया चला बघूया. पुण्यावरून माझ्यासाठी आली होती. हो त्याच्यामुळे जास्त मला छान वाटलं. हा आम्ही चुकी आहे म्हणजे आम्ही आम्ही चुकी आहे मी मारतो 15 दिवस. नाही गं. आणि ही माझी बहीण एकदम ती सगळ्यांसाठी खूप छान तिने झटत असते. तर आपण हे Good. करावं ते करावं मोठी छान प्रकारे तिने आणि सगळ्या प्रोग्रामचा विचका ही करत असते. मी लेट आली. मोठी. 1 तास late. खजवी है ये. जया बच्चन जैसी. क्यूट साली 5 वाजता यायचं होतं. मी आली 6 चला, वाजता. मुलं चला, video चला, चालू चला. आहे. चला, या. या, या. आता आम्ही सगळे घरी जाऊ. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब टू बर चॅनल बाय बॉय. या या आता आम्ही सगळे घरी जाऊ. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब टू बर तर पाहिलात आमच्या घरचा सोहळा. अशी होती आमची मजा केलेली जी आम्ही होती ती. तर असा 50वा बड्डे तिचा साजरा झाला. तिला खूप आवडलं. म्हणजे ती भाऊक पण झाली आमचे सगळे गिफ्ट्स आणि सर्व बघून. तर आज आम्ही निघालो आहे माझ्या भावाकडे. धोंड्याचा महिना म्हणजे अधिक महिना जो चालू आहे त्याच्यासाठी आज मला आणि माझ्या नवऱ्याला बोलवलं आहे तिकडे. तर आम्ही तिथे जायला निघालो आहे. पण म्हटलं आपला व्हिडिओ कंप्लीट करायचा होता. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ सांगायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुमच्याकडे तुम्ही बड्डे कसे साजरे करता ते नक्की कळवा. आमच्याकडे तर बाबा आम्ही अशीच धमाल करतो. कारण की
एक एक क्षण असतो जो सोडायचा नसतो आणि आम्ही नाहीच सोडत कोणालाही. म्हणजे घरात कोणाचाही बर्थडे असो, काही प्रोग्राम असो, आम्ही याच प्रकारे अगदी धमाल मस्ती मजा करत असतो. तर चला मग भेटूया पुढच्या भागात. अशीच धमाल मस्ती बघण्यासाठी बघत राहा मानसीज कुकिंग स्टोरीज आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.